हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर 2.38 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. द फॉलोइंग आर द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025. आपल्याला मार्च 2025ची बॅलन्स शीट दिलेली आहे एच लिमिटेड अँड एस लिमिटेडची. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 लायबिलिटी साईडला आहे. शेअर कॅपिटल इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे. तर एसचं कॅपिटल दिलेलं आहे, एसचं पण कॅपिटल दिलेलं आहे. परत त्याच्याखाली सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस. हा प्रॉफिट आहे कारण लायबिलिटी साईडला असतो तो क्रेडिट बॅलन्स असतो आणि तो प्रॉफिट असतो. ॲसेट साईडला दिलेला आहे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, सन्ड्री डेटर्स. तर बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर ही फिक्स ॲसेट आहे. सन्ड्री डेटर्स ही आपली करंट ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला वर्किंग नोटला घ्यायची आहे. 8,000 इक्विटी शेअर्स इन एस लिमिटेड, म्हणजे 8,000 हे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत एच लिमिटेडनं एस लिमिटेडचे. याचा अर्थ आहे की एच लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड एस लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी. कारण इथं बघा, इथं सांगितलं आहे काय, 8,000 इक्विटी शेअर्स इन एस लिमिटेड. एस लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केलेत एच लिमिटेडनं, खरेदी केलेत, असं आपल्याला ह्याच्यावरून कळतं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस दिला आहे. हा ॲसेट साईडला आहे, म्हणजे हा लॉस आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा लॉस कधीचा आहे, 31 मार्च 2025 ह्या तारखेची ही बॅलन्स शीट आहे, म्हणजे ह्या तारखेचा हा लॉस आहे. कधीचा, 31 मार्च 2025चा लॉस एस लिमिटेडचा 25,000 आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं आहे डेटर्स ऑफ एच लिमिटेड इन्क्लूड ₹10,000 ड्यू फ्रॉम एस लिमिटेड. एस लिमिटेड देणं होतं 10,000 रुपये डेटर्स देणं होतं, म्हणजे एच लिमिटेडला 10,000 रुपये देणार होते, ते इन्क्लूड आहे डेटर्समध्ये. तर आता ह्याचा अर्थ काय आहे की एच लिमिटेडच्या डेटर्समध्ये ते इन्क्लूड आहे. तर हे जेव्हा पण तुमच्या इन्क्लूड म्हणजे ॲड झालं असा त्याचा अर्थ असतो. असा जर शब्द आला इन्क्लूड, तर तुम्ही काय करायचं आहे, डेटर्समधून आणि क्रेडिटर्समधून लेस करायचं आहे. तर त्याला इंटरओईंग्स म्हणतात, म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण असते. म्हणजे एच लिमिटेड हा डेटर्स आहे, म्हणजे ग्राहक आहे, तो कस्टमरला त्यांनी माल विकलेला आहे. कस्टमर कोण आहे, तर एच लिमिटेडला माल विकला आहे एच लिमिटेडनी, आणि एच लिमिटेडला 10,000 रुपीज देणं होता असं सांगितलं आहे, आणि ते इन्क्लूड आहेत. मग काय करायचं आहे, आता दोघं पण जेव्हा होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीला ॲक्वायर करेल तेव्हा त्या दोन कंपन्या होणार आहेत, एकत्र येणार आहेत. त्यामुळे त्यांची दोघांची जी देणी घेणी आहेत त्या अंतर्गत देणी घेणी होतात, आणि त्या पण एकमेकाला देत नाहीत, कारण त्या आता दोन्ही कंपन्यांची मिळून एकच कंपनी होणार आहे म्हणून. तर काय करायचं आहे, डेटर्सला सांगितलं इन्क्लूड, तर इथं डेटर्समधून पण काय करायचं आहे, लेस करायचं आहे. आणि सेम तसंच इकडं क्रेडिटर्समधून पण लेस करायचं आहे, कारण एक देणार आहे तेव्हा एक घेणार आहे. म्हणजे एच लिमिटेड ही ह्याची ॲसेट आहे, डेटर्स आहेत, आणि एस लिमिटेड हे क्रेडिटर्स आहेत. क्रेडिटर्स म्हणजे काय केलेलं होतं की एच लिमिटेडनं गुड्स घेतलेला होता, आणि एच लिमिटेडनं एस लिमिटेडला गुड्स विकलेला होता. एच लिमिटेडला 10,000 रुपीज देणं होती. मग काय केलं त्यांनी, आता त्या दोन कंपन्या एकत्र आल्यामुळं त्यांची जी अंतर्गत देणी घेणी आहेत ती इथं संपणार आहेत. म्हणून इन्क्लूड हा वर्ड आला की दोन्ही डेटर्स आणि क्रेडिटर्स ह्याच्यातून काय करायचं आहे, हे 10,000 रुपीज आपल्याला लेस करायचे आहेत. त्याच्या पुढे सांगितलं आहे एच लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ एस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2024. ही तुमची पहिली ॲडजस्टमेंट आहे किंवा वर्किंग नोट आहे. हे असंच्या असं पहिल्यांदा लिहून घ्यायचं, कोणी कोणाला कोणत्या तारखेला ॲक्वायर केलं. एच लिमिटेडनं ॲक्वायर केलं, म्हणजे एच लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी, अँड कोणाला ॲक्वायर केलं, तर एस लिमिटेडला. मग एस लिमिटेड ही मायनॉरिटी कंपनी किंवा त्याला सबसिडरी कंपनी असं आपण म्हणतो. तर इथं नेहमी नीट बघायचं, एच लिमिटेड ॲक्वायर्ड म्हणजे एच लिमिटेडनं खरेदी केलं असा अर्थ आहे. म्हणजे एच लिमिटेड ही होल्डिंग कंपनी आहे, आणि केव्हा केलं, तर 1 एप्रिल 2024ला.
वेन यस लिमिटेड हॅड अ डेबिट बॅलन्स म्हणजे इथं लिहून ठेवा, हा लॉस आहे. डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट. तर हा लॉस आहे त्यांचा ऑफ ₹40,000 इन इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला म्हणजे त्यांच्याकडे लॉस होता ₹40,000. कधी? तर 1 एप्रिल 2024ला. हे खूप सेंटेन्सेस महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला वर्किंग नोट करताना समजवणारच आहे. पुढं सांगितलं आपल्याला प्रिपेअर अ कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ ॲज ऑन 31 मार्च 2025. 31 मार्च 2025ची कॉन्सॉलिडेटेड म्हणजे दोघांची एकत्रित बॅलन्स शीट तयार करा असं सांगितलेलं आहे. ही बॅलन्स शीट तयार करण्यासाठी आपल्याला कॉन्सॉलिडेशन्स वर्किंग नोट करावे लागतात. वर्किंग नोटला मार्क्स असतात, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन खूप सोपं आहे, समजून घेतलं तर खूप सोपं आहे. तुम्ही काय करायचं आहे, डेटर्सला आणि क्रेडिटर्सला इथं स्टार करून ठेवायचं आहे. हे इंटर ओईंग्स आहेत म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण आहे. दोघांमधून पण इन्क्लूड शब्द आला की समजायचं की ते ॲड झालं आहे, ते रिमूव्ह करायचं आहे, लेस करायचं आहे. म्हणून आपल्याला हे 10,000 डेटर्समधून आणि क्रेडिटर्समधून लेस करायचे आहेत कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला. हे एवढं ह्याचा अर्थ आहे. आणि कुणी कुणाला ॲक्वायर केलं हे सांगितलेलं आहे. आणि पहिल्यांदाच जेव्हा पण तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ॲडजस्टमेंट दिलेली असेल, प्रॉफिट अँड लॉस दिला असेल ह्या कशामध्ये, तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, तर तुमचं वर्किंग नोट वेगळी होणार आहे. आज पहिल्यांदा हा क्वेश्चन आलेला आहे. आपण वर्किंग नोट पण छान करूया. तर सगळ्यात पहिलं आपण वर्किंग नोटला सुरुवात करूया. क्वेश्चन आपल्यासमोर आहे. तर सगळ्यात पहिलं कुणी कुणाला ॲक्वायर केलं इथं सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला की यच लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ यस लिमिटेड आहे, तसंच लिहा. आणि कधी केलं आहे? 1 एप्रिल 2024ला. पहिली वर्किंग नोट आहे. इथं ॲन्सर चालू होतं. इथं म्हणायचं आहे आपल्याला कॉन्सॉलिडेटेड किंवा कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट्स. नोट्स पहिली वर्किंग नोट आहे. कुणी कुणाला ॲक्वायर केलं? यच लिमिटेड ॲक्वायर्ड शेअर्स. इथं आहे तसं तुम्ही लिहा. इथं सांगितलं यच लिमिटेड ॲक्वायर्ड द शेअर्स ऑफ यस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2024. ही तारीख आहे महत्त्वाची. तुम्ही इथं आहे तसंच मी इथं लिहिलेलं आहे. यच लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ यस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2024. आता आपल्याला इथं किती शेअर्स ॲक्वायर केले तिथं दिलेलं नाही, बट आपली जी सेकंड वर्किंग नोट होणार आहे तर ती इथं बघा सांगितलं 8,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. हे 8,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. 8,000 शेअर्स ॲक्वायर केले. नेक्स्ट आपली वर्किंग नोट आहे शेअर्स ऑफ यच लिमिटेड इन यस लिमिटेड. शेअर्स ऑफ यच लिमिटेड इन यस लिमिटेड. हे असंच लिहायला शिका तुम्ही, येईल तुम्हाला. म्हणजे असं सांगितलं यच लिमिटेडने यस लिमिटेडचे किती शेअर्स ॲक्वायर केले त्याचा रेशो आपल्याला काढायचा आहे. मग इथं लिहायचं आहे आपल्याला शेअर्स ॲक्वायर्ड बाय शेअर्स ॲक्वायर म्हणजे परचेस करणे. कुणी केलं तर बाय यच लिमिटेडने, बाय म्हणजे ने, यच लिमिटेडने शेअर्स ॲक्वायर केले. आता इथं ह्याच्या खाली डिवाइड करायचं आहे आपल्याला. डिवाइड बाय इश्यू कुणी केले ते लिहायचं आहे. शेअर्स इश्यूड बाय यस लिमिटेड. कुणी इश्यू केले? विकले कुणी? यस लिमिटेडने. ॲक्वायर केले कुणी? यच लिमिटेडने. तर किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहे तर इथं सांगितलं आहे बघा 8,000. तर इथं आपलं येईल 8,000 शेअर्स ॲक्वायर केले. डिवाइड बाय इश्यू किती केले ते कसं काढायचं बघा. इथं सांगितलं आहे फेस व्हॅल्यू आहे एका शेअर्सची ₹10, ₹10. आणि इथं जे पण आपण वर्किंग नोट करणार आहे ही पहिले ही ॲक्वायरची आहे. कुणी कुणाला ॲक्वायर केलं? ही यस लिमिटेडची आहे. मी तुम्हाला कळावं म्हणून यस लिमिटेड लिहिलं आहे. बट हे तुम्ही मी जे रेड पेनने लिहिलं आहे हे तुम्ही लिहायचं नाही. फक्त तुम्हाला कळावं की आपण इथं कुठल्या कंपनीच्या अमाऊंट घेतो आहे ते, म्हणून मी लिहिलं. तर
इथं यच लिमिटेडनं काय केलं, यस लिमिटेडचे 8,000 शेअर्स खरेदी केले, 8,000. मग बघायचं त्यांचे शेअर्स होते किती, यस लिमिटेडकडे शेअर्स होते किती, मग त्यातले त्यांनी विकले किती. तर इथं बघा असं सांगितलं 1,00,000 शेअर्स होते आणि एक शेअर्स 10 रुपयाचा होता. तर आपल्याला इथं वर्किंग नोट करायची आहे. इथं वर्किंग तुम्हाला करून दाखवते. आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स त्यांनी इश्यू केलेले होते. शेअर्स कुणी इश्यू केलेले होते की यस लिमिटेडनं, यस लिमिटेडकडं होते. इथं फॉर्म्युला आहे कॅपिटल किंवा रुपीज अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर्स, अमाऊंट डिवाइड बाय किंवा फेस व्हॅल्यू म्हणू शकता, इच किंवा पर शेअर पण म्हणू शकता, इच शेअर. अमाऊंट होती कॅपिटल किती आहे त्यांचं 1,00,000, 1,00,000. एक शेअर्स आहे 10 रुपीज इच. ह्या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आले बघा इथं, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 10,000. किती शेअर्स होते, 10,000 शेअर्स इश्यू केलेले होते यस लिमिटेडनी. यस लिमिटेडनी किती शेअर्स विकले होते, 10,000, 10,000. त्यातले 8,000 शेअर्स कुणी ॲक्वायर केले, यच लिमिटेडनी. मग आता इथं आपण थोडं वर्किंग करून दाखवते तुम्हाला. हे वर्किंग करून दाखवते. 8,000 डिवाइड बाय 10,000. तर ह्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले म्हणजे आलं 8/10. तर हे दोघंजणं 2च्या टेबलमध्ये आहे. 2 4 जा 8, 2 5 जा 10 म्हणजे आन्सर आलं 4/5. आता हे दोघंजणं कोणाच्या एकाच्या टेबलमध्ये नाही आहेत म्हणजे हा आला आपला रेशो. तर आपण इथं लिहिणार आहोत 4/5, 4 डिवाइड बाय 5 किंवा 4/5. हे झालं आपला रेशो. खूप महत्त्वाचा रेशो आहे. हा रेशो आल्याशिवाय पुढचं वर्किंग तुम्हाला करता येत नाही. तर नेक्स्ट आहे कॅपिटल फॉर प्रॉफिट किंवा लॉस. आपण 3 नंबरला लिहू स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट किंवा लॉस. आपल्याला माहिती नाही काय येईल, प्रॉफिट येईल का लॉस येईल, म्हणून मी दोन्ही टाकलं, प्रॉफिट किंवा लॉस. आता हे कोणाचं वर्किंग नोट आहे तर यस लिमिटेड. इथं जे आपण व्हॅल्यू घेणार आहोत त्या यस लिमिटेडच्या घेणार आहे, हे लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे, यस लिमिटेडला ॲक्वायर करायच्या अगोदर, आता इथं ना मी तुम्हाला कळावं म्हणून रेड पेनने लिहिते. यस लिमिटेडचं काय काय घ्यायचं आहे की त्यांचा प्रॉफिट अँड लॉस अँड जर्नल रिझर्व. हे मी रेड पेनने लिहिलं, हे तुम्हाला कळण्यासाठी लिहिलं आहे. तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहायचं नाही. काय घ्यायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व. पण कुठला जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस, तर ॲक्वायर करायच्या अगोदर म्हणजे यस लिमिटेडला खरेदी करायच्या अगोदर जेवढा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस होता आणि जेवढा जर्नल रिझर्व होता तो कॅपिटल प्रॉफिटला येतो. म्हणजे त्यांच्याजवळ अगोदर किती प्रॉफिट होता हे शोधायचं. मग इथं काय काय बघा, इथं मी एक तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवते. इथं आहे 1 एप्रिल 2024. ह्या तारखेला त्यांनी ॲक्वायर केली. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च. 31 मार्चला इयर संपतं आपलं. हे वर्किंग नोट खूप महत्त्वाचे आहे. 2025ला इयर संपलं. त्यांनी सांगितलं ॲक्वायर ह्या तारखेलाच केलं आणि ह्या तारखेचाच 1 एप्रिलला खरेदी केलं. आणि 1 एप्रिलला त्यांच्याजवळ जेवढं पण 1 एप्रिलपर्यंत, त्याच्यानंतर नाही, 1 एप्रिलपर्यंत जेवढा त्यांचा कोणाचा तर यस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस अँड जर्नल रिझर्व कॅपिटल प्रॉफिटला येतो. अजून काय येतं तर एखाद्या ॲसेटमध्ये वाढ झाली तर ॲड होतं, एखाद्या ॲसेट कमी झाली तर लेस होतं. पण आज आपल्या क्वेश्चनमध्ये इथं सांगितलेलं नाही की ॲसेट कमी जास्त झाली वगैरे, तर ह्या क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन नाही. तर आपल्याला इथं काय सांगितलं, 1 एप्रिलला जी कंपनी ॲक्वायर केली त्याच्या अगोदर त्यांच्याकडं काय होता तर लॉस होता. किती लॉस होता नीट बघा, 40,000. किती आहे लॉस इथं 1 एप्रिल बघा, तारीख आहे इथं क्वेश्चनमध्ये नीट बघा. इथं लिहिले 1 एप्रिल 2024ला त्यांच्याकडे डेबिट बॅलन्स होता 40,000. म्हणजे त्यांच्याकडं 40,000 रुपयेचा लॉस होता. 40,000 रुपीजचा लॉस होता. नीट बघायची आहे, ही वर्किंग नोट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथं बघायचं इथं तर जर्नल रिझर्व नाही दिला म्हणजे त्यांच्याकडे जर्नल रिझर्व नव्हता. तर हे लक्षात ठेवा, त्यांच्याकडे जर्नल रिझर्व नाही, कारण इथं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं नाही, फक्त प्रॉफिट अँड लॉस होता 1 एप्रिलला. म्हणजे ॲक्वायर होण्याच्या अगोदर त्यांच्याकडं
40,000 रुपीज लॉस होता असं सांगितलं आहे. मग जे पण ॲक्वायर व्हायच्या अगोदर काय काय येतं, प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व्ह असेल तर ते दोन्ही तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला येतं. बट इथं 40,000 रुपये लॉस आहे, तो लॉस ॲज इट इज तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला येणार आहे, कारण तो ॲक्वायरच्या अगोदरचा आहे असं सांगितलं आहे. कारण हे ॲक्वायर केल्यानंतर 31 मार्चला आहे, ते कधीच आहे इथला प्रॉफिट अँड लॉस, तर इथं नाहीच आहे. ह्या बाजूला आहे हा 31 मार्च ॲक्वायर केल्यानंतरचा आहे. म्हणजे कुठला आहे हा 25,000 रुपये लॉस, तर इथला आहे 31 मार्च 2025चा लॉस आपल्याला दिला आहे. कारण तारीख बघा किती आहे, 31 मार्च 2025ला यस लिमिटेडकडं 25,000 रुपये लॉस होता असं सांगितलेलं आहे. म्हणजे हा ॲक्वायर केल्यानंतरचा आहे. त्यामुळे ॲक्वायर करायच्या अगोदर जेवढा पण प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व्ह असतो तो कॅपिटल प्रॉफिट आणि लॉसला येतो. तर हे 40,000 रुपये लॉस आहे, तर तो येणार आहे कुठं, कॅपिटल प्रॉफिट अँड लॉसला. आता लॉस आहे म्हणून आपण इथं म्हणणार आहोत एक जर्नल रिझर्व्ह तर नीलच आहे. रिझर्व्ह तारीख लिहायची आहे 1 एप्रिल 2024. ॲक्वायरच्या अगोदर इथं जर्नल रिझर्व्ह नील होता. दुसरं त्याच्यात ॲड करणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस मी म्हणणार आहे दॅट इज टू से लॉस. काय आहे तो लॉस, कधीच आहे तर 1 एप्रिल 2024 ॲक्वायर करायच्या अगोदर, म्हणजे खरेदी करायच्या अगोदरचा प्रॉफिट अँड लॉस. तर तो लॉस होता 40,000. हा 40,000 तर जर्नल रिझर्व्ह आहे नील, ह्या दोघांचं ॲड केल्यानंतर टोटल येणार आहे 40,000. ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल लॉस. देअरफोरचं साईन टाका, इथं म्हणा कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस आहे 40,000. त्याला डिवाइड करायचं आहे कुणाला, यस लिमिटेड आणि एच लिमिटेडमध्ये. मग इथं लिहायचं आहे खाली कॅपिटल लॉस रुपीज 40,000 डिवाइड करायचं आहे दोघांना. दोघांना आपण डिवाइड करू. इथं आहे एच लिमिटेड, ह्या बाजूला नेहमी एच घ्यायचं, ह्या बाजूला यस घ्यायचं, म्हणजे ही मायनॉरिटी आहे यस लिमिटेड. आता अमाऊंट आहे 40,000, किती आहे 40,000 लॉस आहे. आणि रेशो बघायचा आहे 4/5 एच लिमिटेडचा, इथं येणार आहे इंटू 4/5. आणि सेम तसंच इथं येईल 40,000 इंटू, आता इथं पण विचार करायचा आहे रेशो त्यांचा किती आहे बघा 4/5, म्हणजे असा आला 4/5. आपण काय करतो, दुसऱ्याचा रेशो हा एच लिमिटेडचा आहे. एस लिमिटेडचा कसा असेल तर बघा, एस लिमिटेडचा पण डिनॉमिनेटर 5च असेल. मग आपण काय करतो 4मध्ये किती ॲड केल्यानंतर 5 येतं, डिनॉमिनेटर 5 आहे म्हणजे 1, तर रेशो आहे यसचा 1/5. परत एकदा नीट बघा काय करतो आपण, इथं रेशो दिला आहे 4/5, इथं आपला आन्सर आला ना बघा इथं 4/5. तर आपण काय केलं, हा आहे एच लिमिटेडचा. मग यसचा किती असेल तर हा 5 डिनॉमिनेटर ॲज इट इज राहील. मग काय करायचं आहे, ह्या 4मध्ये किती ॲड केल्यानंतर 5 येतं तर 1, 4 + 1 असं येतं, 4 + 1 म्हणून ह्याचं आहे 1/5. तर आपल्याला इथं काय करायचं आहे 1/5ने ह्याला डिवाइड करायचं आहे. तर डिवाइड केलं तर बघा असं येईल 5 × 1 = 5, 5 × 8 = 40, म्हणजे इथं आले 8,000. हे कुठे येतं तर मायनॉरिटी इंटरेस्टला येतं, मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि जर समजा प्रॉफिट आला तर हे काय होतं ॲड होतं, आणि लॉस आला तर हे लेस होतं, कारण हा लॉस आहे, हा काय आहे लॉस आहे, म्हणून हे लेस होणार आहे. मायनॉरिटी इंटरेस्टचं जेव्हा तुम्ही वर्किंग नोट कराल तेव्हा हे लेस होणार आहे. आणि इकडं हे इथं येणार आहे 5 × 1 = 5, 5 × 8 = 40, 8,000 × 4, 8,000 × 4, 8 × 4 = 32, 32,000 हे येणार आहे गुडविलच्या स्टेटमेंटला. हे होणार आहे ॲड. आता इथं लक्षात ठेवा, लॉस आला तर ॲड आणि प्रॉफिट आला तर मायनस. तर हे होणार आहे प्लस. का प्लस होणार आहे, कारण लॉस आहे म्हणून. तर लॉस आला तर मायनस, लॉस आला तर प्लस आणि प्रॉफिट आला
तर मायनस. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे दुसरं रेव्हेन्यू प्रॉफिट. स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट कसा काढायचा बघा. रेव्हेन्यू प्रॉफिट आता काळजीपूर्वक बघा, कारण ही इम्पॉर्टंट नोट आहे. जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये अशी जर ॲडजस्टमेंटमध्ये म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जर असं इन्फॉर्मेशन आली की ॲक्वायर करायच्या अगोदर कंपनीकडं एवढा लॉस होता, तर हा फर्स्ट लॉस आहे, एवढा लॉस आहे. लॉस असो किंवा प्रॉफिट असो, जेव्हा पण तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये देतात तेव्हा ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. आणि इथं बॅलन्स शीटला दिलेला आहे 31 मार्च 2025ला लॉस होता 25,000. लॉस आहे हे लक्षात ठेवा. काय आहे? लॉस आहे इथं 25,000. कधी? तर 31 मार्चला. म्हणजे हा वर्षाच्या शेवटी 25,000 रुपये लॉस आला. आता तुम्ही ना थोडंसं बघा, जर समजा आपण एक ग्राफ काढला, तर मी तुम्हाला थोडंसं समजवते. समजवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे ही नोट तुमच्यासाठी. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही मॅथ्समध्ये ना 10th असं एक ग्राफ पेपरवर ग्राफ काढत होता. तर इथं समजा 0 असेल तर इथं +1 असतं, ह्या साईडला +1 +2 +3 असं असतं. ह्या साईडला -1 -2 -3 असं असतं. इकडं तुम्हाला माहिती आहे +1 +2 +3 असं असतं. खाली निगेटिव्ह असतं बघा, -1 -2 -3 असं असतं, म्हणजे खाली निगेटिव्ह असतं. तर आता इथं काय सांगितलं आहे त्यांनी, पहिला तर लॉसच आहे. लॉस आहे म्हणजे तुमचा ग्राफ, फॉर एक्झाम्पल तुमचा ग्राफ कुठं आहे तर खालच्या साईडला आहे बघा, रेड पेनने दाखवते. पहिला तुमचा लॉस होता, म्हणजे समजा तुम्ही इथून खाली आला, इथून समजूया आपण खाली आला, कारण लॉस आला. प्रॉफिट आला तर वर गेला असता. तुमचा ग्राफ असा आला आहे, खाली आला आहे खालच्या बाजूला. समजा इथं 40 आहे, 4 आहे, इथं 40,000 आहे आणि इथं तुमचा लॉस आहे म्हणून इथं आला तुम्ही. आता काय झालं, तुम्ही आता तुमचा 31 मार्चला, हा 1 एप्रिलला होता. आता 31 मार्च म्हणजे हळूहळू तुम्ही तुमचे दिवस पुढं चालला आहे. तुम्ही पुढं गेल्यानंतर 25,000 रुपये लॉस झाला. म्हणजे मग काय झालं, परत तुम्ही वरच्या दिशेने चालला आहे, कारण आता वर जाणार आहात. पण लॉसमध्येच आहे, अजून प्रॉफिटपर्यंत आला नाही, पण इथपर्यंत तुम्ही आला. म्हणजे काय झालं, तुमची आता प्रगती होत चालली. तुम्ही लॉस भरून काढताय, म्हणजे तुम्ही वर चाललाय. आता अजून खाली गेला असता तर लॉस आला असता. तुम्ही आता वर चाललाय, 40च्या वर चाललाय 25कडं. म्हणजे तुमचा लॉस तुम्ही काय करताय, कमी करताय. म्हणजे तुम्ही चांगलं काम करायला लागलाय, कारण लॉस पहिला खूपच होता 40,000 रुपये. मग तो तुम्ही भरून काढताय आणि तुम्ही प्रगतीकडे चाललाय, प्रॉफिट अर्न करताय. म्हणजे आता तुम्हाला प्रॉफिट होत चाललाय, कारण तुम्ही वर चाललाय. बघा आता तुम्ही काय झालं होता, निगेटिव्हकडं खाली आला होता 40,000पर्यंत. आता तुम्ही वर चाललाय प्रॉफिटकडं. म्हणजे वर जाल तसा तुमचा प्रॉफिट होणार आहे आणि खाली जाल तसा तुमचा लॉस होणार आहे. तर 40वरून तुम्ही आता वर चाललाय, म्हणजे तुम्ही प्रॉफिटकडे चाललाय. मग काय करायचं, तर ह्या कितीचा प्रॉफिट मिळवला ह्या वर्षी बघा, तर 40,000 मायनस 25,000 किती आलं, तर 15,000 हा तुमचा प्रॉफिट आहे. म्हणजे ह्या वर्षी तुम्ही काय केलं, वर चाललाय म्हणून प्रॉफिट, खाली आला असता तर लॉस असता. हे लक्षात ठेवा. तर हिथं आहे तुमचा ह्या वर्षभर तुम्ही काय केलेलं आहे, एवढ्या वर्षभर प्रॉफिट कमवला 15,000 रुपये, त्यामुळे तुमचा लॉस कमी होत चालला आहे. तर हा आहे तुमचा प्रॉफिट, ह्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. हा आहे 15,000चा रेव्हेन्यू प्रॉफिट. कधीचा, तर 1 एप्रिल नंतर 31 मार्चपर्यंत. आणि हा कॅपिटल लॉस आहे, कॅपिटल लॉस, कारण हा ॲक्वायरच्या अगोदरचा आहे म्हणून. तर हे नीट समजून घ्या, ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही काय म्हणणार आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणला की मला पहिल्या वर्षी 40,000 रुपयेचा लॉस झाला आणि ह्या वर्षी 25,000, म्हणजे तुम्ही काय झालं, तुमचा लॉस तुम्ही कमी करत चाललाय. म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय, म्हणजे तुम्ही प्रॉफिट कमवताय.
हे लक्षात ठेवा. वर आला तर प्रॉफिट आणि ह्याच्या खाली अजून गेला, 40च्या खाली गेला असता 50,000, तर मग 10,000 रुपयेचा यावर्षी लॉस झाला असता. आता ते कसं काढायचं ते मी नंतर, लॉस आला तर अजून सांगेन. तर इथून काय चाललं आहे, खाली आलो होतो आपण मायनसकडं, लॉसकडं. आता लॉसवरून तुम्ही वर चालला आहे प्रॉफिटकडं, म्हणजे 15,000 रुपये दोघांमधला जो गॅप आहे, म्हणजे तुम्ही 1 वर्षभर 15,000 रुपयाचं जास्त चांगलं काम केलं म्हणून लॉस तुमचा कमी झाला, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला हे काय आहे, 15,000 इज अ रेव्हेन्यू प्रॉफिट. ही खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. मग मी इथं लिहिणार आहे, इथं काय घेतो तर प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस. जर्नल रिझर्व पण घेतो, बट थांबा अगोदर असं लिहिते, जर्नल रिझर्व. रिझर्व नील आहे, नाही आहे. कधीचा नील, तर कधीचा आहे हा, 31 मार्च 2025चा. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. किती प्रॉफिट झाला तर 15,000. मग ह्या दोघांची टोटल केली तर किती येतं, 15,000 आहे रेव्हेन्यू प्रॉफिट, आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. देअरफॉर रेव्हेन्यू प्रॉफिट. मग हा रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे, 2 कंपन्यांमध्ये डिवाइड करायचं आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट ₹15,000 डिवाइड करायचं आहे 2 कंपन्यांमध्ये. इथं आहे यस लिमिटेड आणि इथं आहे एच लिमिटेड. अमाऊंट आहे 15,000, मी इथं लिहिते 15,000 इंटू एच लिमिटेडचा रेशिओ आहे 4/5 आणि इथं आहे 15,000 इंटू 1/5. 5 3 जा 15, 3,000 येईल इथं, तुम्ही करून बघा. 5 3 जा 15, 3 चौक 12, इथे येईल 12,000. तर हे कुठे येणार आहे, हे जे वर्किंग केलेलं आहे, आता हा प्रॉफिट आहे, ही अमाऊंट होणार आहे तुमची ॲड आणि ही पण होणार आहे तुमची ॲड, कारण हा प्रॉफिट आहे म्हणून दोन्ही पण ॲड होणार आहेत. हे कुठे येणार आहे तर मायनॉरिटी इंटरेस्टला, आणि ही येणार आहे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. म्हणून मी इथं लिहिते, हे कुठे येणार आहे, कॉन्सोलिडेटेड P&L. म्हणजे आपण ह्याच्या पुढे एक प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट काढणार आहे, तिथं येणार आहे. आणि हे 3,000 येणार आहेत मायनॉरिटी इंटरेस्टला. आता इथं जागा नाही आहे, मी वर लिहिते मायनॉरिटी इंटरेस्ट. हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला ॲड होणार आहे. हे लक्षात ठेवा, हा आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. तर फक्त इथं जेव्हा पण कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस येतो, लॉस आला तर मायनॉरिटी इंटरेस्टला हे लेस होतं, प्रॉफिट आला तर प्लस होतं. इथं लॉस आला आहे तर म्हणून हे गुडविलला ॲड झालं आहे, नाहीतर हे लेस होतं. आणि हे तर नेहमीच ॲड होतं, कारण तो प्रॉफिटच येतो रेव्हेन्यूला. लॉस आला तर उलट होईल, लॉस आला तर ह्याच्या अपोजिट साईन तुम्हाला द्यायचं आहे. तर हे होतं मला वाटतं 4 नंबरचं स्टेटमेंट, मी चुकून 2 लिहिलं. आता आहे स्टेटमेंट 5 नंबरचं, मायनॉरिटी इंटरेस्ट. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. हे आहे यस लिमिटेड, हे पण यस लिमिटेडचं होतं, हे पण आहे यस लिमिटेड. हे मी रेड पेनने जे पण मेन्शन करते ते तुम्ही लिहायचं नाही. तर आता इथं मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे यस लिमिटेडकडं काय काय असतं, तर यस लिमिटेडचं कॅपिटल किती शिल्लक राहिलं, कॅपिटल प्लस त्यांचा कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा लॉस, प्रॉफिट अँड लॉस, आणि प्लस येतं त्यांचं रेव्हेन्यू प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट. आता इथं प्लस मायनस न म्हणता कॉमा टाका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण लॉस आला तर मग ते थोडंसं वेगळं येतं. कॅपिटल
म्हणजे कॅपिटल म्हणजे शिल्लक राहिलेलं त्यांचं कॅपिटल, आणि कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस आणि रेव्हेन्यू प्रॉफिट ह्या स्टेटमेंटला येतं. तर आपण पहिलं बघूया, पहिलं कॅपिटल. आता इथं काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे बघा, आपण वर्किंग नोटला काढलेलं होतं की त्यांच्याकडे किती शेअर्स होते, 10,000 शेअर्स त्यांनी इश्यू केले होते. त्यातले 8,000 शेअर्स कुणी घेतले, यच लिमिटेडनी घेतले. मग राहिले त्यांच्याकडे शेअर्स किती बघा, किती शेअर्स होते त्यांनी इश्यू केलेले, 10,000 नंबर ऑफ शेअर्स इश्यू केले होते. त्यातले यच लिमिटेडनं त्यातले 8,000 शेअर्स यच लिमिटेडनं ॲक्वायर केले. त्यांच्याकडं 2,000 नंबर ऑफ शेअर्स शिल्लक राहिले यच लिमिटेडकडं. मग आता काय करायचं आहे, 2,000 शेअर्स इंटू 1 शेअर्स आहे 10 रुपयाचा. तर आपल्याला इथं लिहायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हेल्ड बाय मायनॉरिटी. हेल्ड बाय मायनॉरिटी कसं काढलं बघा आपण, 10,000 शेअर्स त्यांनी इश्यू केले होते, त्यातले हिथून काढलं आपण 10,000 मायनस 8,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स आले 2,000 इंटू ₹10 ईच, म्हणजे किती आले, 2,000 इंटू 10 20,000. हे आहे त्यांचं कॅपिटल राहिलं शिल्लक, म्हणजे एवढ्या 20,000 रुपयाचे शेअर्स त्यांच्याकडे शिल्लक राहिले. आणि मग इथं बघायचं कॅपिटल प्रॉफिट अँड लॉसला बघा आपण लिहिलं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट आणि लेस लिहिलं आहे, म्हणून इथं 2 नंबरला लिहायचं लेस कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस प्रॉफिट असतं तर ॲड केलं असतं, अमाऊंट आहे 8,000, इथून करायचं आहे, त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट करतो आहे. तर 8,000 ह्याच्यातून मायनस करायचं, मायनस होतं आहे 20मधून 8 गेले 12,000. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट बघा इथं लिहिलं आहे, मायनॉरिटी इंटरेस्टला रेव्हेन्यू प्रॉफिट काय होतो, ॲड होतो. मग मी इथं लिहिणार आहे 3 नंबरला ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट अमाऊंट आहे 3,000, म्हणजे आलं 15,000. तर हे 15,000 त्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट, म्हणजे यस लिमिटेडचं कॅपिटल आणि प्रॉफिट. ही आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी अमाऊंट आली ना ही तुम्हाला बॅलन्स शीटला लिहायची आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणून हे झालं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, एल म्हणजे लायबिलिटी साईडला ह्याचं पोस्टिंग होणार आहे. ह्याच्यासाठी आपण वर्किंग नोट करतो आहे. तर नेक्स्ट वर्किंग नोट आहे 6 नंबरची, स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व, दोघातलं काही येऊ शकतं. कधी कॅपिटल रिझर्व येतो, कधी गुडविल येतं, येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. कॅपिटल रिझर्व इथं येतं बघा, कॉस्ट ऑफ म्हणजे जेवढे शेअर्स ॲक्वायर केले होते बघा इथं आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये, त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ शेअर्स. इथं किती शेअर्स ॲक्वायर केलेले होते, तर 55,000चे शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. बघा इन्व्हेस्टमेंट लिहिले, बॅलन्स शीटला आहे 8,000 शेअर्स ॲक्वायर केले, किती रुपयाला, 55,000 रुपीजला. तर हे आहे यच लिमिटेड. आता गुडविलपासून तुमचं जे आन्सर चालू झालेलं आहे हे यच लिमिटेड आता चालू झालं, आत्तापर्यंत यच लिमिटेड होतं. तर आता जे पण आपण अमाऊंट घेणार आहोत त्या यच लिमिटेडच्या घेणार आहे. इथं याचं कॉस्ट ऑफ शेअर्स बघा, वर लिहिलं तर फेस व्हॅल्यू, इथं आहे कॉस्ट म्हणजे खरेदीची किंमत, कितीला खरेदी केलेले होते शेअर्स. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय यच लिमिटेड, कितीला ॲक्वायर केले होते, तर बॅलन्स शीटला दिले 55,000. त्याच्यातून काय करायचं, तर हे 8,000 त्यांनी शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत, एक 10 रुपयाचं आहे, ते ह्याच्यातून लेस करायचं. मग इथं म्हणजे त्यांना किती अमाऊंट त्यांनी द्यायला पाहिजे, किती सांगते थांबा. इथं बघा लेस, इथं म्हणायचं आहे शेअर्स ॲक्वायर बाय यच लिमिटेड, शेअर्स ॲक्वायर्ड बाय यच लिमिटेड. किती शेअर्स ॲक्वायर केले, तर 8,000 शेअर्स ॲक्वायर केले. किती रुपयाला एक शेअर्स होता, ₹10 ईच, म्हणजे किती पैसे, तर 80,000. 8 10 जा 80,000. 8,000 इंटू 10
तर 80,000. आता इथं बघा त्यांनी काय करायला पाहिजे होते, यच लिमिटेडनं यस लिमिटेडचे शेअर्स खरेदी केलेत. शेअर्स खरेदी केल्यानंतर यच लिमिटेडनं यस लिमिटेडला 80,000 80,000 रुपीज द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी 55,000 रुपीजच दिलेले आहेत. मग इथं मायनस करा, मायनस होत नाही तर इथं लेस आहे. जेव्हा पण तुम्ही ह्याच नंबर वरच्या नंबरमधून खालचा नंबर मायनस होत नाही तेव्हा खालच्या नंबरमधून वरचा नंबर मायनस करा आणि ॲन्सरला साईन निगेटिव्ह द्या. तर किती येतं आहे बघू, 80,000 मायनस 50,000. इथं करू आपण 80,000 मायनस 55,000. उलटं करतोय आपण 25,000. आणि ते बघा इथं 80मधून 55 गेले, किती आलं तर 20,000 आलं. पाय तर ह्याच्या पण करून बघूया, चुकलं तर पुढं अवघड होईल. 80,000 मायनस 55,000 बरोबर आहे 25,000 रुपये त्यांनी काय केलेलं आहेत, कमी दिलेले आहेत. 25,000 रुपये कमी दिले. तर ह्याला निगेटिव्हचं साईन द्यायचं जेव्हा पण, कारण छोट्या नंबरमधून तुम्ही मोठा नंबर मायनस केला म्हणून तुम्ही त्याला निगेटिव्हचं साईन दिलं. जेव्हा पण ॲन्सरला निगेटिव्हचं साईन येईल तेव्हा आपण म्हणायचं आहे कॅपिटल रिझर्व. हे लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणायचं आहे, कॅपिटल रिझर्व. अजून संपलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये काय करतो आपण बघा, हे गुडविलच्या स्टेटमेंटला घेतलं. आता ह्याच्यानंतर आपण हे कॅपिटल लॉस इथं बघा काय करणार आहोत, प्लस करणार आहे. आता ह्याचा अर्थ काय आहे बघा, यच लिमिटेडनं यस लिमिटेडचे 8,000 शेअर्स खरेदी केले आणि त्यावेळेस त्यांनी 55,000 रुपीज पेड केले यच लिमिटेडनं यस लिमिटेडला. ॲक्च्युली द्यायला पाहिजे होते किती, 80,000 रुपये द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी 8,000 शेअर्स 55,000 रुपयाला खरेदी केले. मग हे मायनस होत नाही म्हणजे म्हणून आपण ह्याला निगेटिव्हचं साईन दिलं आणि हे आलं रिझर्व. जेव्हा मायनस येईल तेव्हा कॅपिटल रिझर्व म्हणायचं आणि जेव्हा प्लस येईल तेव्हा त्याला गुडविल म्हणायचं. अजून आपलं ह्याच्यामध्ये राहिलं आहे अजून एक. तर आपण बघा इथं काय म्हणलं, कॅपिटल लॉस आणि कुठल्या स्टेटमेंटला येतं, कॅपिटल लॉस गुडविलला येतो. गुडविलच्या स्टेटमेंटला आपण गुडविलचं स्टेटमेंट तयार करतोय म्हणून हे काय होणार आहे, हे इथं आपण प्लसचं साईन टाकलं आहे. जर लॉस आला तर प्लस आणि प्रॉफिट आला तर मायनस, म्हणून इथं आपण प्लस म्हणजे ॲड म्हणणार आहोत, ॲड कॅपिटल लॉस. कॅपिटल लॉस, कॅपिटल लॉस आहे 32,000 आणि प्लस ॲड म्हणजे प्लस, प्लसचं साईन येईल त्याला 32,000. आता तुम्हाला मी थोडंसं मॅथ्सचं पार्ट शिकवते, नीट बघा. एक आहे तुमचं मायनसचं साईन आहे 25,000 आणि एक आला आहे प्लसचं साईन 32,000. जेव्हा आपण आणि आपण ॲड लिहिलं आहे त्या दोघांचं ॲड करतो आहे, ॲड असो किंवा लेस असो, कसं समजतं आपल्याला, तर एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह, दोन अपोजिट साईन आले कुठले पण असो, प्लस मायनस वर खाली कुठं पण असो, म्हणजे दोन अपोजिट साईन आले आणि त्यांचं आपल्याला टोटल करायचे असेल तर नेहमी ह्यांचं मायनसच होईल. दर अपोजिट साईन आले तर दोन नंबरचं मायनस होईल आणि ॲन्सरला बिगर नंबरचं साईन येईल. बिगर नंबर किती आहे 32,000, तर ॲन्सरला तुमच्या प्लसचं साईन येणार आहे आणि दोघांचं मायनस होणार आहे कारण हे दोन अपोजिट साईन आहेत. जर समजा असं असतं, प्लस असतं 25,000 आणि प्लस 32,000, तर मग काय झालं असतं, जेव्हा इक्वल साईन येतं तेव्हा प्लस होतं आणि ॲन्सरला साईन तेच राहतं म्हणजे प्लसच राहिलं असतं. तर इथं असं आलं असतं, हे असं आलं असतं. कधी जर हे प्लसचं साईन असतं, समजा अजून असं असतं समजा म्हणते मी, हे ॲन्सरचा भाग नाही, मी फक्त मॅथ शिकवते तुम्हाला. 32,000 असं असतं तरी पण इथं काय झालं असतं, दोन्ही पण निगेटिव्ह, इक्वल साईन आले की प्लस करायचं आणि ॲन्सरला साईन जे सेम आहे तेच लिहायचं. म्हणजे इथं आलं असतं मायनसचं साईन आलं असतं. आणि जेव्हा दोन अपोजिट साईन येतात तेव्हा काय करायचं आहे, मायनसच करायचं आहे आणि बिगर नंबरचं साईन ॲन्सरला द्यायचं आहे. म्हणजे 32,000 मायनस 25,000, ॲन्सर आलं 7,000. तर हे येणार आहे प्लस. चेक करते आहे का, 7,000 इज राईट. प्लसचं साईन आलं, काय झालं, बिगर नंबरचं साईन आलं 7,000 रुपीज इथं. तर ह्या 7,000ला आपल्याला म्हणायचं आहे, प्लस आलं तर गुडविल, मायनस आलं तर रिझर्व. हे आलं प्लस, प्लस आलं म्हणून ह्याला आपण म्हणणार आहोत गुडविल. काय म्हणणार आहोत, गुडविल. गुडविल तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार आहे. हे जेव्हा तुम्ही कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल त्याच्या ॲसेटला येणार आहे. हे झालं तुमचं गुडविलचं स्टेटमेंट. त्याच्यानंतर आहे 7 नंबरचं कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. आता स्टॉकला आहे का ह्याच्यात,
स्टॉक नाही आहे, त्यामुळे आपण इथं करू कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हे कोणाचं आहे तर एच लिमिटेड. आता गुडविलच्या नंतर जे पण खाली येतं ते एच लिमिटेडचंच असतं आणि गुडविलच्या वरची सगळी स्टेटमेंट एस लिमिटेडचे असतात. तर आता एच लिमिटेडचा सगळा प्रॉफिट घ्यायचा इथं. बघा इथं एक कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला तुम्ही रेव्हेन्यू प्रॉफिट घेणार आहात आणि तो इथं ॲड होणार आहे. बघा वर्किंग नोट नंबर 4 दाखवला आहे हा, तो 12,000 रुपीज इथं ॲड होणार आहे. आणि क्वेश्चनमध्ये जो पण एच लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस आहे बघा, हा डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे लायबिलिटीला, म्हणजे हा प्रॉफिट आहे 35,000. फक्त प्रॉफिट घ्यायचा आहे, रिझर्व नाही. तर फक्त प्रॉफिट किती आहे 35,000. मग आपण इथं लिहिणार आहोत एक प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कधीच आहे तर 31 मार्च 2025चा किती आहे 35,000. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचं आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट. आता अनरिअलाइज प्रॉफिट असतं तर आपण लेस केला असता, बट तो दिलेला नाही आहे म्हणून हा ॲड करायचा आहे. तर ॲड लिहा पाहिजे तर ॲड एवढा. दोघांचं ॲड करा किती येतं आहे बघा 47,000. हे झाला त्यांचा प्रॉफिट अँड लॉस. हे कुठे येणार आहे तर बॅलन्स शीटला. ह्याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस. हे आपल्या वर्किंग नोट झालेल्या आहेत. हे येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. बॅलन्स शीट बनवणं खूप सोपं आहे. तर ही वर्किंग नोट झाल्याशिवाय तुमची बॅलन्स शीट बनत नाही. पहिल्या वर्किंग नोट करायच्या, कारण ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे, ही बॅलन्स शीटला येणार आहे, ही बॅलन्स शीटला येणार आहे. पण ह्या साईडचं वर्किंग केल्याशिवाय या बॅलन्स शीटच्या अमाऊंट तुम्हाला मिळत नाही. आता आपण बॅलन्स शीट बनवणार आहोत. हे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आहे तुमची बॅलन्स शीट, म्हणून पहिली लायबिलिटी येणार आहे. मग आपण त्याला म्हणणार आहोत इक्विटी अँड लायबिलिटी. पहिलं 1 म्हणू किंवा असं म्हणू, फर्स्ट इक्विटी अँड लायबिलिटी. इक्विटी अँड लायबिलिटी. लायबिलिटी. तर पहिलं आहे शेअर कॅपिटल. पहिलं म्हणूया आपण ॲथोराइज्ड इक्विटी शेअर कॅपिटल. आता इथं तुम्हाला कळावं म्हणून मी रेड पेनने लिहिते. हे आपल्याला एच लिमिटेडचं घ्यायचं आहे. कोणाचं एच लिमिटेड. ह्याला आपण ए म्हणू. इथं एमध्ये पहिलं ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटल म्हणजे इथं बॅलन्स शीट बघायची आहे. बॅलन्स शीटला जेवढं पण कॅपिटल दिसतं एच लिमिटेडचं हे ॲथोराइजच असतं, म्हणून आपण इथं आउटरला लिहिणार आहोत 1,80,000. एच लिमिटेडचं घ्यायचं आहे, एस लिमिटेडचं घ्यायचं नाही. ज्या पण व्हॅल्यू तुम्ही वर्किंग नोटला घेतल्यात त्या परत तुमच्या बॅलन्स शीटला येणार नाहीत. त्यालाच आपण म्हणूया इथं 2 नंबर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. इश्यूड अँड पेड अप कॅपिटल किंवा इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल. त्याच्यामध्ये इथं आहेत इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. 10 each. तर अमाऊंट कॅपिटल हेच घ्यायचं आहे. ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं. इक्विटी शेअर्स कॅपिटल आहे 1,80,000. त्याच्यानंतर बघायचं जर्नल रिझर्व त्यांचा आहे का तर नाही. इथं जर्नल रिझर्व इज नॉट गिवन, तर दिलेला नाही. मग इथं जर्नल रिझर्व येणार नाही. त्याच्यानंतर आपण त्याला म्हणणार आहोत. आता काय राहिलं बघा, इथं राहिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ह्याच्यावरूनच बॅलन्स शीट बनणार आहे. आपण कॅपिटल घेतलं, त्याच्यानंतर हे आता लायबिलिटीज घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस वर्किंग नोटला घेतलेला आहे, परत इथं येणार नाही. प्रॉफिट अँड लॉस येणार आहे, कुठला येणार आहे तर हा येणार आहे वर्किंग नोटमधला. तर आपण इथं लिहूया दुसरं रिझर्व अँड सरप्लस. बी म्हणू त्याला आपण, बी रिझर्व अँड सरप्लस.
कॅपिटल झाल्यानंतर रिझर्व अँड सरप्लस असतो. तर प्रॉफिट आहे इथं प्रॉफिट अँड लॉस. तर मी इथं लिहिणार आहे एच लिमिटेड. कोणाचा आहे हा? एच लिमिटेडचा आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी मी रेड पेननी मार्क करून ठेवते. आणि आपण इथं काढलेलं आहे बघा 47,000. इथं येईल 47,000. आणि सीमध्ये येईल मायनॉरिटी इंटरेस्ट. हे यसचा प्रॉफिट अँड लॉस झाला. आता मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे यसचा कॅपिटल आणि प्रॉफिट अँड लॉस. मायनॉरिटी इंटरेस्ट ती पण आपण वर्किंग नोट केलेली आहे. ही आहे यस लिमिटेड. किती आहे बघा मायनॉरिटी इंटरेस्ट? मायनॉरिटी 15,000. त्याच्यानंतर येणार आहे करंट लायबिलिटी. डी म्हणूया आपण त्याला करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये एक आहे सन्ड्री क्रेडिटर्स. यस लिमिटेडचे आहेत 40,000 आणि यस लिमिटेडचे आहेत 20,000. 40,000 प्लस 20,000 दोघांची टोटल आली 60,000. आणि ह्याला आपण स्टार केला आहे कारण हे इंटर ओईंग्स आहेत. कारण ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले बघा डेटर्समध्ये इन्क्लूड झाले 10,000. तर डेटर्स आणि क्रेडिटर्समधून आपल्याला लेस करायचं आहे. आपण इथं म्हणणार आहोत लेस इंटर कंपनी ओईंग्स अमाऊंट आहे 10,000. बाहेर येतील 50,000. इथं लिहूया सन्ड्री क्रेडिटर्सच्या समोर 50,000. किंवा तुम्ही इथं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सन्ड्री क्रेडिटर नंतर आहेत बिल्स पेएबल. त्याच्या खाली 2 नंबरला लिहूया बिल्स पेएबल. एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. एच लिमिटेडचे बिल्स पेएबल आहे 20,000 आणि 10,000. 20,000 प्लस 10,000. आता ह्याला इंटर ओईंग्स नाही आहेत त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बाहेर लिहू शकता 30,000. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. एच लिमिटेडचा आहे 20,000. याचा आहे नील नाही आहे तर बाहेर येईल 20,000. आता आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपलेली आहे. त्याची टोटल करूया. इथं परत एकदा चेक करते. कॅपिटल झालं, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट आणि हे झालं. तिकडं काय काय होतं? एक लायबिलिटी आणि हे दोन्ही झालं. तर आता आपण टोटल करूया किती येते बघू. लायबिलिटीची टोटल हे 1,80,000 घ्यायचं नाही तर त्याच्या खाली आपण एक मिनिट कॅल्सीवर करते म्हणजे लवकर होईल. 1,80,000 प्लस 47,000 प्लस 15,000 प्लस 50,000 प्लस 30,000 प्लस 20,000 3,42,000. चेक करते फक्त बरोबर आहे का. 3,42,000 बरोबर आहे. 3,42,000 ह्याला म्हणायचं आहे टोटल. 1ची टोटल आहे ही. आता ह्याच्या खाली आपल्याला ॲसेट घ्यायचे आहे. आपण इथं म्हणणार आहोत ॲसेट 2. इथं डबल असं लिहिलं मी ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक येतं फिक्स. तुम्ही ए पण म्हणू शकता. फिक्स इंटॅन्जिबल ॲसेट किंवा नॉन करंट पण म्हणू शकता. इंटॅन्जिबलमध्ये एकच आहे गुडविल. एक गुडविल आपण काढलेली आहे बघा इथं. गुडविलचं स्टेटमेंट आहे 7,000 आणि बॅलन्स शीटला दिली का. तर बॅलन्स शीटला तुम्ही बघू शकता. बॅलन्स शीटला असती तर आपण ॲड केली असती बट नाही आहे. तर गुडविलची व्हॅल्यू आहे 7,000.
इथं मी बाहेर लिहिलं 7,000. त्याच्यानंतर बघा बॅलन्स शीटला इथं आहेत फिक्स ॲसेट आहेत, टॅन्जिबल 3 आहेत. खाली मी म्हणणार आहे बी टॅन्जिबल, फिक्स्ड टॅन्जिबल ॲसेट किंवा नॉन करंट टॅन्जिबल ॲसेट असं पण म्हणू शकता. टॅन्जिबल नॉन करंट असं पण म्हणू शकता. ॲसेट्स एक आहे बिल्डिंग्स. आता हे ॲप्रिसिएट डेप्रिसिएट काही झालेलं नाही म्हणून एच आहे 50,000 आणि 40,000. एच लिमिटेड, एस लिमिटेड 50 and 40. $90,000 बाहेर येईल बिल्डिंगच्या समोर 90,000. आता आपण या साईडला घेऊ. बिल्डिंग नंतर आहे मशिनरी, नंतर काय आहे मशिनरी 2. एच लिमिटेड, एस लिमिटेड. मशिनरी आहे 80 आणि 20, 80,000 and 20,000. आपण बॅलन्स शीटवरून लिहितोय, दोघांचं ॲड करून येईल 1 लाख. मशिनरी नंतर तुम्हाला इथं विजिबल आहे बघा फर्निचर आहे 60 and 20. $60,000 and 20,000. बाहेर येईल 80,000. 60 and 20 बरोबर आहे 80,000. हे झाले आपली फिक्स टॅन्जिबल. आता करंट ॲसेट ABC करंट ॲसेट. त्याच्यामध्ये एक आहे सन्ड्री डेटर्स, एच लिमिटेड and एस लिमिटेड. सन्ड्री डेटर्स आहेत 50,000 and 25,000. दोघांचं ॲड करून खाली घ्यायचं. खाली आलं 75,000 आणि ह्याला आपण स्टार केला आहे. मग इथं लिहायचं लेस इंटर ओईंग्स, लेस इंटर कंपनी ओईंग्स. इथं बघा क्रेडिटर्समधून आपण किती लेस केलेले होते 10,000 केलेले होते. सेम इथं पण तुम्हाला 10,000 करायचं आहे. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टच आहे. इथं येतील 65,000. डेटर्सच्या समोर येईल 65,000. 75मधून 10 गेले 65,000. आता आपलं इतर सन्ड्री डेटर्स झालं. इन्व्हेस्टमेंट आपण घेत नाही, प्रॉफिट अँड लॉस घेत नाही, सगळं घेतलं. आता इथं बघा एकदा हे गुडविल ॲसेटला घेतलं, हे लायबिलिटीला घेतलं, हे लायबिलिटीला घेतलं. आता सगळं झालं. आता आपण काय करूया टोटल करूया ॲसेटची. ॲसेटची टोटल करायची आहे 7,000 प्लस 90,000. 97,000 येतं पण करून दाखवते तुम्हाला. 90,000 प्लस 1 लाख, 1 लाख प्लस 80,000 प्लस 65,000, 3,42,000. बरोबर आलं बघा. इथं पण तेवढीच टोटल होती आणि इथं पण तेवढीच आहे. म्हणजे ॲसेटची टोटल आली 3,42,000. आन्सर इज करेक्ट. ह्याला म्हणायचं आहे टोटल 2. 2ची 2 म्हणजे ॲसेटला होतं 2 आणि 2ची टोटल ही फर्स्टची टोटल म्हणजे लायबिलिटीची टोटल. तर ह्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जेव्हा येईल प्रॉफिट अँड लॉस किंवा जर्नल रिझर्व, तर दोघांना कम्पेअर केल्याशिवाय आन्सर लिहायचं नाही. जर बॅलन्स शीटला असतं तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकला असता. इथून पुढचे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.